महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते। या अधिवेशनात कर्मचारी युनियनचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा तो सुद्धा ग्रामपंचायतीने आजपर्यंत दिलेला नाही। शासनाने जी.आर. काढून सुद्धा त्यांना जी.आर. काढलेले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती व्हिडिओ साहेब यांनी ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाही आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आज कोरोना काळामध्ये एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे, परंतु त्याला कुठलाही कोरोना भत्ता मिळालेला नाही आणि त्याचे पगार वेळेवर होत नाही। आज शासनाने जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना 8 तासाचा जरी रोल असला तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रात्रंदिवस पाणी सोडणे, गटार सफाई करणे, लोकांना सुविधा देणे म्हणजे तळागाळातल्या शासनाच्या योजना पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी पोहोचवत आहे आणि त्याचाच प्रश्न कुठेही विल्हेवाट लावला जात नाही। त्याला शासनाने सुद्धा मोठ्या चांगल्या प्रकारे त्याला मानधन द्यावं ही माझी कडकडीची विनंती आहे। मी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक पदावर बाळा तालुक्यात शिवसमणी जिल्हा जळगाव येथून मी वाल्मिक काशीराम पाटील बोलत आहे। काळामध्ये आम्हाला भत्ता देण्यात यावा, पण कोरोना काळात सुद्धा आम्हाला सरकारनं भत्ता दिला नाही। पण सगळ्यात जास्त ग्रामस्तरावरला जो मुख्य भाग असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सरपंच काम सांगतो, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायतचा सदस्य काम सांगतो, ग्रामसेवक काम सांगतो। प्रत्येक जण असं जर कामाचं सगळ्या ग्रामपंचायत सेवकाला किंवा कर्मचाऱ्याला पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला लागत असेल तर त्याप्रमाणे वेतन मी त्या सरकारनं जाहीर करावं अशी आमची सरकारला एक मागणी आहे निवेदनात। ग्रामपंचायतमध्ये सरपंच बदलला की कर्मचारी पण काही बदलतात, अजून पुन्हा ते कर्मचारी मग त्यांची सत्ता दुसरे सरपंच आल्यानंतर घेतल्या जातात। तर मग असे आपल्या राज्यामध्ये किती कर्मचारी आहे? अशी खूप कर्मचारी आहेत आमच्या राज्यामध्ये आणि सरपंचाच्या तगाद्यातून एखादी बॉडी आली आणि दुसरी बॉडी निवडली आणि ती जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरोधात बॉडी आली तर आमच्या कर्मचाऱ्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा। हे बी आम्ही निवेदनाद्वारे वारंवार आणि आमच्या आंदोलनाद्वारे वारंवार आम्ही त्या ठिकाणी मागतो। यासाठी बी आमच्या बाजूनं शासनानं एक कठोर कायदा करावा अशी सुद्धा आम्ही मागणी आमच्या निवेदनाद्वारे सरकारला करणार। माझं नाव लक्ष्मण बालाजी खेडकर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील कर्मचारी।